Communion service. सहभागितेची उपासना. Now we are not going to just speak on the Lord's Supper. आता फक्त प्रभू भोजनावर मी बोलणार आहे एवढं नाही. How eating itself, पण ते आपण जे सेवन करतो ना, खातो ना, we invite God. त्यातूनच आपण देवाला कसं आमंत्रित करतो. When we eat and drink and glorify God, He is happy. आपण जेव्हा खातो पितो आणि देवाला गौरव देतो, त्यात देव प्रसन्न होतो. John the Baptist came fasting, but Jesus came eating and drinking. बाप्तिस्मा देणारा योहान उपास करत आला, पण येशू ख्रिस्त खात पीत आले. Praise God. देवाला धन्यवाद. When there is a oneness in heart, where there is unity, where there is love, हृदयाचे महक होतात. जेव्हा तिथे प्रेम असतं, एकी असते, God will never strike it. देव तिथे कधीही काही पीडा येऊ देणार नाही. God will never strike a place where there is unity. ज्या जागेत ऐक्य आहे, देव तिथे पीडा येऊ देत नाही. God loves fellowship. देवाला सहभागिता आवडते. And where there is fellowship, आणि जिथे सहभागिता आहे, dare anybody strike you. काय कुणात हिम्मत आहे की तिथल्या ऐक्यात कोणी येऊन फूट पडेल. Praise God. Amen. That is how much importance God gives when you have Holy Communion. एवढं महत्व देवबाप देतो जेव्हा आपण प्रभू भोजन घेतो. त्या प्रभू भोजनाला God is rejoicing when you keep together. देव आनंदी होतो जेव्हा आपण एकत्र बसतो ना बेटा. एकीत देव आनंदी होतो. Because that shows that you believe in God. कारण त्यावरून दिसतं की तुमचा देवावर विश्वास आहे. And then things will start changing. आणि मग गोष्टी बदलायला लागतील. When you don't eat and drink, things will not change. तुम्ही असे एकत्र बसून जेवला आणि खाल्लं पिलं नाही ना, तर गोष्टी बदलणार नाहीये. Amen. Amen. The climate will change, the situation will change. हवामान बदलेल, परिस्थिती बदलेल. Everywhere Jesus went, they had a party. आणि जिथे कुठे येशू गेले ना, तिथे तिथे त्यांनी पार्टी Because He changed the atmosphere कारण there. येशू गेले की सगळं वातावरण बदलून टाकायचे. See, troubled people used to call Him, आणि त्रासात असलेले लोक येशूंना बोलवायचे, but they used to eat. पण मग जेवायचे And then they enjoy. आणि मग आनंद करायचे. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत आहे. जेवायला Sometimes माणसं people बस- eating time also they are so stressed up. कधी कधी माणसं जेवताना पण एवढी टेन्शन मध्ये असतात का की समोरच्या बघणाऱ्यालाही टेन्शन येते. Jesus just walks away from that place. आणि मग येशू तिथून निघून जातात की हे टच मी नॉट एरिया है, इधर कुछ कर नहीं सकते. He gives a lot of importance to Holy Communion. येशू पवित्र सहभागितेला फार महत्व देतात. It's only when you give meal time as the most important time, जेव्हा तुम्ही जेवायच्या वेळेला अगदी महत्वाची वेळ म्हणून महत्व द्याल, Jesus' presence will be there. येशूचा सहवास त्या घरात येणार. Make every meal a celebration. प्रत्येक जेवणाच्या वेळेला आनंदोत्सवाची वेळ करा. Talk about Jesus. येशूविषयी बोला. Talk to Jesus. येशूशी बोला. Sanctify your food. स्वतःचं जे काय अन्न आहार आहे त्याला शुद्ध करा. Bless the food and pray. अन्नावर And then आशीर्वाद eat. मागा, प्रार्थना करा, सगळ्यांनी मिळून खा. And see what happens. बघा काय होतं. It shall be a blessing for your body. एवढं तुमच्या शरीराला त्यातून आशीर्वाद मिळेल ना. And when you bless, it shall be a blessing for your soul. आणि आशीर्वादित केल्यावरती ते तुझ्या जीवासाठी आशीर्वाद होणारच आहे. Call friends home. मित्रांना कधी घरी बोलवा. Let them sit. बसू दे ना. Eat with them. जेवू दे ना. Pray. प्रार्थना करा. And then eat. मग खा. And I believe that Jesus comes there. आणि माझा तर विश्वासच आहे की त्या मेजापाशी येशू येतातच. Amen. Amen. So now we will see the significance of the Holy Communion. मग पवित्र सहभागितेतला अर्थ काय आहे तो आपण बघू. First, एक, divine strength. दैवी शक्ती. See, what happens is, काय होतं. when you sit with another believer, दुसऱ्या बिलीवर माणसाच्या शेजारी आपण बसलो ना, you are strengthened. आपल्याला शक्ती मिळते बेटा. Flow with them, वाहा त्यांच्या बरोबर. love them. प्रेम कर सगळ्यांवर. Sharing is caring. शेअरिंग इज केअरिंग म्हणतात ना And जगात. caring is sharing. आणि केअरिंग इज शेअरिंग पण म्हणतात. Second point, दुसरा मुद्दा divine restoration. दैवी प्रस्थापना किंवा दैवी पुनर्वसन. All the Israelites who had labored for 430 years, ज्या सगळ्या इस्रायली लोकांनी 430 वर्ष मेहनत केली होती, they were divinely rewarded after the feast of Passover. दैवी रीतीनं वलांडणाच्या सणानंतर त्यांना प्रतिफळ मिळालं, बक्षिसं मिळाली. Third point, तिसरा मुद्दा divine deliverance. दैवी सुटका. The Israelites were spared the agony of losing their firstborn when the angel of destruction passed throughout Egypt. नाशाचा दूत जेव्हा अख्ख्या इजिप्त देशात फिरत होता, तेव्हा इस्रायली लोकांचं मात्र प्रथम संतान जाऊ दिलं नाही. Say, they were saved. ते वाचले. देवी कृपा. Your children will be spared. तुमच्या मुलांना प्रभू वाचवेल. Fourth point, 4, divine healing. दैवी आरोग्य. The Israelites were in the wilderness for 40 years. इस्रायली लोक रानात 40 वर्ष चालले. And Bible says बायबल म्हणतं in Exodus 15:26, निर्गम 15 त्यातलं 26वे वचन, there was no single reported case of sickness. एकही जण आजारी पडल्याची नोंद नाही.
because they partook of that Passover lamb. कारण बलांडणाचं कोकरू त्यांनी खाल्लं ना. And Bible says in Psalm 105 verse 37, he brought them forth also with silver and gold, and there was not one feeble person among their tribes. स्तोत्र संहिता 105:37. आणि त्याने त्यांना सोन्या रुपयासहित बाहेर काढून आणले, त्यांच्या वंशांमध्ये कोणीही दुर्बळ नव्हता. If Passover can do that for them, how much more the Lord's Supper? वलांडणाचा सण या लोकांसाठी इतकं काही करू शकतो, तर प्रभू भोजन किती काय करेल. Amen. आमेन. Fifth point, पाचवा मुद्दा, divine fulfillment. दैवी पूर्णता. Jesus knew येशूंना माहित होतं what he came for. येशू कशासाठी आले. And so he knew that his mission was unfolding into something, a blessing for them. येशूंना माहिती होतं की येशूंची कामगिरी सगळ्यांसाठी एका आशीर्वादाच्या रूपात बदलत आहे. Amen. आमेन. That's why he said, I was desiring to have this meal with you. म्हणून येशू म्हणाले की माझी इच्छा होती की मी तुमच्या सोबत हा आहार घ्यावा. And secondly, पुढे Jesus was tired. येशू थकलेही होते. His soul was almost dying, जीव मरायच्या बेतात होता ना. and he fell on his face in the garden of आणि Gethsemane गेत्सेमनी बागेत येशू आपल्या तोंडावर पडले and said, Father, if it's possible, आणि म्हणाले बापाचं शक्य असेल तर let this cup pass away हा from me. पेला माझ्यापासून काढून टाक. Nevertheless, not my will, let your will be. तरी माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. And what happened? आणि काय झालं. Angel came and strengthened देवाचा him. दूत आला आणि येशूंना ताकद देऊन गेला. Angel will come and strengthen you. देवाचा दूत येऊन तुम्हाला शक्ती देईल. Now, how to take it and maximize it into a blessing? आता हे सगळं कसं घ्यायचं आणि आशीर्वादांमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात कसं बदलायचं. First, एक, obey all the rules and regulations सगळे नियम पाळायचे. given regarding the Lord's Supper. प्रभू भोजनासाठी दिलेले सगळे नियम पाळायचे. And blessings will be released and healings will be म्हणजे released. आशीर्वाद आणि आरोग्य मिळेल. If सुटका you are होईल. willing and obedient, you shall eat the good of the land. तुम्ही इच्छुक आणि आज्ञाधारक असाल तर देशातलं उत्तम फळ खाल वचन आहे. Second point, दोन, do not take it unworthily. अयोग्य रीतीनं खायचं प्यायचं नाही. Third point, तीन, take it regularly in remembrance of the death of Jesus Christ. प्रभू येशूंच्या मृत्यूच्या स्मरणार्थ नियमितपणे प्रभू भोजन घ्यायचं. Do this in remembrance of me. माझ्या स्मरणार्थ हे करा He didn't लिहिलंय. say do this in remembrance of my death. माझ्या मृत्यूच्या स्मरणार्थ करा लिहिलं नाही, Do this in remembrance of me. माझ्या स्मरणार्थ करा लिहिलंय. That means म्हणजे from death till resurrection, think of me. मृत्यूपासून पुनरुत्थानापर्यंत माझे विचार करा. Don't only think of my death. फक्त माझ्या मृत्यूचा विचार करत बसू नका, Think also of my resurrection. माझ्या पुनरुत्थानाचा सुद्धा विचार करा. Then you will have that resurrection power. म्हणजे पुनरुत्थानातलं सामर्थ्य तुम्हाला मिळेल. Fourth point. चौथा मुद्दा, Evening actually is the best time you can have the Lord's Supper. सायंकाळची वेळ खरं म्हटलं तर अतिउत्तम प्रभू भोजन घ्यायची. You still can have it in the morning, अर्थातच सकाळी सुद्धा आपण घेऊ शकतो, नाही असं नाही. but today is the best पण time. आजची वेळ एकदम उत्तम आहे. Best time. आजची वेळ एकदम बेस्ट. That's why it's called supper. म्हणून त्याला ना सपर म्हणतात. Supper. Supper. Supper means evening food. हे संध्याकाळचा आहार. It's not lunch. It's जेवण- not Lord's lunch. It's Lord's supper. प्रभूचं दुपारचं जेवण नाही, सायंकाळचा आहार. Fifth point. 5, When you eat the communion, जेव्हा तुम्ही प्रभू भोजनातून खाता, believe that you will never lack and thirst again. विश्वास ठेवा की परत कधी तुम्हाला कमी पडणार नाही. Sixth point. 6, It must be well prepared. व्यवस्थित तयारी केली गेली पाहिजे. Exodus 12 says, don't eat it raw or sodden. निर्गम 12 म्हणतं की ते कच्चं खाऊ नका. Breaking of bread needs preparation. प्रभू भोजनामागे पूर्वतयारी लागते We need people to do it. आणि ते करायला लोक There is an लागतात. administration in the kingdom of त्याच्या God. मागे ऍडमिनिस्ट्रेशन लागतं देवाच्या राज्यातलं. We all should be involved. सगळे त्यात गुंतलेले When पाहिजे. you are involved, it means you are in line with God to bring unity in the church. त्यात जर तुम्ही पूर्वतयारीमध्ये गुंतलेले असाल तर याचा अर्थ असा लागतो की तुम्ही देवाच्या सोबत आहात ते चर्चमध्ये उतरवायला. Yes. Seventh point. 7, No underage person must be allowed to partake of the Lord's Supper जे वयात आलेले नाहीत त्यांना प्रभू भोजन घ्यायची परवानगी देऊ नये, because they don't know. कारण ते समंजस नाहीये. Children, don't give it to children. म्हणून लहान मुलांना प्रभू भोजन देऊ नका, कारण ती मुलं लहान आहेत, त्यांना काही कळत नाही.
That's why म्हणून when you have little children, लहान मुलं जेव्हा तुम्हाला असतात fellowship meal at home is a must. तेव्हा तर घरामध्ये एकत्र बसून जेवणं फारच महत्वाचं. It's not necessary that you have to take water baptism to partake in the Lord's काही Supper. गरजेचं नाहीये की प्रभू भोजन घेताय तर पाण्याचा बाप्तिस्मा तुमचा झालाच पाहिजे. If you are born again, तुझा जर नवीन जन्म झालाय you can partake in the Lord's तू Supper. प्रभू भोजनात भाग घेऊ शकतोस. मेक शुअर यू आर अ बिलीव्हर. So if you want to gain, तुला जर तुझा फायदा हवा असेल these are the points you need तर to. हे मुद्दे आहेत, हे लक्षात घे. So unbelievers should not take it because they will come to lose तर something. अविश्वासू लोकांनी हे घेऊ नये कारण त्यांनी ते घेतलं तर त्यांचं नुकसान होणार आहे. Amen. 8th point. 8. You are not expected to harbor any grudge against anybody. कुणाही विरुद्ध मनात कडूपणा ठेवून प्रभू भोजन घेऊ नये. Just ask the Lord to forgive. प्रभूला क्षमा मागा. You also forgive. तुम्ही क्षमा करून टाका. And then have the breaking मग of प्रभू bread. भोजन Then it घ्या. is effective. मग त्याचा प्रभाव पडतो. Praise God. आमेन.